बरं, IQ आणि EQ हे शब्द आपण सगळेच ऐकून आहोत, नाही का? एक आपली तर्कबुद्धी मोजतो, तर दुसरा आपली भावनिक समज. पण कधी विचार केला आहे का की या दोन्हींच्या पलीकडेही काही असू शकतं? अशी एखादी बुद्धिमत्ता जी आपल्याला जीवनाच्या खऱ्या अर्थापर्यंत घेऊन जाते? चला, आज आपण ह्याच तिसऱ्या म्हणजेच आध्यात्मिक बुद्धिमत्तेच्या सखोल विश्वात एक नजर टाकूया. बघा, खूप काळपर्यंत यश म्हणजे फक्त IQ असं मानलं जायचं. म्हणजे तर्क आणि विश्लेषण करण्याची क्षमता. मग हळूहळू EQचं महत्त्व लक्षात आलं, ज्यानं आपल्याला भावना समजून घ्यायला आणि इतरांशी नाती जोडायला शिकवलं. म्हणजे एकीकडे आहे शुद्ध तर्क आणि दुसरीकडे आहेत भावना. पण गोष्ट खरंच इथे संपते का? कारण जेव्हा आपण स्वतःला या जीवनाचा अर्थ काय आहे किंवा आपल्या वाट्याला दुःख काय येतं असे मोठे प्रश्न विचारायला लागतो, तेव्हा IQ आणि EQ दोन्हीही कुठेतरी अपुले पडतात. या प्रश्नांची उत्तरं केवळ तर्कात किंवा निव्वळ भावनांमध्ये सापडत नाहीत. आणि इथेच याच पोकळीत एका तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बुद्धिमत्तेची गरज निर्माण होते, जिला म्हणतात आध्यात्मिक बुद्धिमत्ता, म्हणजेच SQ. तर मग SQ म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या अस्तित्वाशी जोडलेली बुद्धिमत्ता आहे. ती आपल्याला फक्त मी काय करू शकतो हे नाही विचारत, तर मी काय करायला पाहिजे या नैतिक प्रश्नाकडे नेते. म्हणजे केवळ कसं जगायचं हा प्रश्न नाही, तर योग्य पद्धतीने कसं जगायचं हा प्रश्न आहे. आता इथे एक महत्त्वाचा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. आध्यात्मिक हा शब्द ऐकला की अनेकांना तो धर्माशी जोडलेला वाटतो. पण आध्यात्मिक बुद्धिमत्ता आणि धर्म या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. धर्म एक बाह्य रचना असू शकते, पण SQ ही प्रत्येकाच्या आत असलेली एक वैश्विक आणि नैसर्गिक क्षमता आहे. बुद्धिमत्तेबद्दलची आपली समज कशी हळूहळू विकसित होत गेली हे या टाईमलाईनमधनं अगदी स्पष्ट दिसतं. आधी गार्डनर यांनी सांगितलं की बुद्धिमत्ता अनेक प्रकारची असते, मग गोलमन यांनी भावनांचं महत्त्व पटवून दिलं आणि या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे SQ, जिला काही विचारवंत अंतिम बुद्धिमत्ता असंही म्हणतात, कारण ती IQ आणि EQ या दोन्हींना योग्य दिशा दाखवते. ठीक आहे, मग ज्या व्यक्तीमध्ये उच्च SQ आहे तिला ओळखायचं कसं? त्यांचं विचार करण्याची आणि वागण्याची पद्धत काही खास वैशिष्ट्यांवर आधारलेली असते. चला तर मग ते आधारस्तंभ नेमके कोणते आहेत तेच पाहूया. आध्यात्मिक बुद्धिमत्तेचे हे 5 मुख्य आधारस्तंभ आहेत आणि ते सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. सुरुवात होते स्वजागरूकतेने, म्हणजे स्वतःला आतून ओळखण्यापासून. हीच ओळख आपल्याला आयुष्याच्या अर्थाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करते. आणि एकदा आयुष्याला अर्थ मिळाला की आपले निर्णय आपोआप मूल्यांवर आधारित होऊ लागतात. या मूल्यांमुळेच इतरांबद्दल करुणा आणि सहानुभूती निर्माण होते आणि हा सगळा प्रवास आत्मपरीक्षणातून सतत विकसित होत राहतो. SQमुळे आपल्या विचारांमध्ये एक खूप मोठा आणि मूलभूत बदल होतो. आपला नैसर्गिक प्रश्न असतो, यात माझा काय फायदा किंवा मला काय मिळेल? पण SQ विकसित झाल्यावर हा प्रश्न बदलतो आणि तो बनतो, हे करणं योग्य आहे का? हाच तो खरा बदल आहे, स्वार्थाकडून मूल्यांकडे होणारा एक सुंदर प्रवास. आणि यातली सगळ्यात चांगली बातमी ही आहे की SQ काही जन्मापासून निश्चित नसते. आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करून सरावाने ती नक्कीच विकसित करू शकतो. ही SQ वाढवण्यासाठी काही व्यावहारिक साधनं आहेत. उदाहरणार्थ चिंतनात्मक लेखन किंवा जर्नलिंग हे आपल्याला आपल्याच अनुभवांचा खोलवर अर्थ लावायला मदत करतं. किंवा मग निसर्गाशी जोडलं जाणं, ज्यामुळे आपण या विशाल विश्वाचा एक छोटा भाग असल्याची जाणीव होते. त्याचबरोबर सेवा आणि परोपकार यांसारख्या गोष्टी आपल्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिकवतात. विक्टर फ्रँकल एक असे मानसशास्त्रज्ञ ज्यांनी छळछावणीत अकल्पनीय दुःख सोसलं. त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं की अर्थाचा शोध हीच मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजे बघा, हा फक्त एक तात्विक विचार नाहीये, तर अत्यंत कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याचं हे एक रहस्य आहे. तर मग या सगळ्याचं महत्त्व आजच्या काळात, आत्ताच्या क्षणी काय आहे? आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात SQ आपल्याला एक आंतरिक होकायंत्रासारखं मार्गदर्शन करतं. ते आपल्याला फक्त यशाच्या मागे धावायला नाही, तर एक उद्देशपूर्ण आणि सचोटीचं आयुष्य कसं जगायचं हे शिकवतं. आणि शेवटी या सगळ्याचं सार इतकंच आहे की IQ आणि EQ आपल्याला या जगात यशस्वी व्हायला नक्कीच मदत करतात, पण SQ ती आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवते.
तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपण फक्त यशस्वी होण्यावर लक्ष केंद्रित करणार की एक चांगला माणूस बनण्यावरही?